नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक चाचणी 1 प्रश्नपत्रिकेचा नमुना आपण सोडवणार आहोत। त्यानिमित्ताने प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्या समोर येणार आहे। प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडून वर्णाक्षर लिहा। 2 आहे त्या ठिकाणी, जर ax + by बरोबर c व mx + ny बरोबर d या एक सामायिक समीकरणामध्ये an हा bm बरोबर नाही, an इज नॉट इक्वल टू bm, तर दिलेल्या समीकरणाला एकच उकल असते। कारण a b m n या निश्चयकामध्ये an आणि bm समान नसेल तर एकच उकल असते। ओके, अचूक पर्याय सी वर्णाक्षर आहे। खालीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व -7 आहेत? -3 आणि -3 ची विरुद्ध संख्या +3 आणि -7 ची विरुद्ध संख्या +7, म्हणजे x + 3 आणि x + 7 बरोबर 0 यांचीच मुळे +3 पलीकडे जाऊन -3 +7 पलीकडे जाऊन -7 होणार आहेत आणि यांचा विस्तार आहे x² पहिल्याचा गुणाकार स्थिर पदांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 7 × 21, म्हणजे x² + 10 x + 21 बरोबर 0, म्हणजे पर्याय ए यांचीच मुळे -3 व -7 असणार आहेत ए। त्यानंतर हे 2 गुणांचं झाला, 2 उपप्रश्न असतात। पहिल्यातला ब तिथे 2 उपप्रश्न असतात। पहिला 4x + 3y बरोबर 25, तर 3x + 4 बरोबर 24, तर x + y ची किंमत काढा। या ठिकाणी तिरकस सगुणक सारखे आहेत म्हणून एकदा बेरीज करून या 7x + 7y म्हणजे बेरीजच करायची आहे। तिरकस सगुणक सारखे असतील तर 4x + 3x 7x + 3y + 4y बरोबर 7y, 25 24 49, प्रत्येक पदाला 7 न भागल्यास x + y बरोबर 7, 7 7 49, म्हणून या ठिकाणी x + y ची किंमत 7। खालील वर्ग समीकरणाची विवेचकाची किंमत काढा। या ठिकाणी 2y² - y + 2 बरोबर 0, ax² + bx + c बरोबर 0 शी तुलना केली। a ची किंमत 2 आहे, b ची किंमत -1 आहे, c ची किंमत 2 आहे। विवेचक b² - 4ac -x² - 4, सूत्रातला -4 गुणिले a 2 आहे आणि c 2 आहे, -x² + 1, 4 2 8 2 16, हे वजा चिन्ह 1 - 16 - 15। ओके, b² - 4ac ची किंमत -15, हे 2 झाले। म्हणजे प्रश्न पहिला 4 गुणांचा प्रश्न। दुसरा अ, कृती पूर्ण करा। या ठिकाणी खालील दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरा। विवेचकाची किंमत -16 असेल तर मुळांचे स्वरूप आपल्याला माहिती आहे, b² - 4ac शून्यापेक्षा लहान असेल, -16 शून्यापेक्षा लहान आहे, म्हणजे मुळांचं स्वरूप वास्तव नाही। दुसरं 34 b² - 4ac ची किंमत 34 आहे, b² - 4ac विवेचक आहे, म्हणजे शून्यापेक्षा मोठी आहे, वास्तव व असमान। वास्तव व असमान, b² - 4ac शून्यापेक्षा मोठा आहे। 3/5 इथे सुद्धा 3/5, b² - 4ac शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे वास्तव व असमान मुळांचे स्वरूप आहे आणि b² - 4ac बरोबर 0 आहे, वास्तव व समान मुळांचं स्वरूप आहे। ओके, त्यानंतर ब आहे। या ठिकाणी ब 4 गुणांचा आहे। कोणते 2 सोडवायचे आहेत? 3 असतात। या ठिकाणी खालील निश्चयकाची किंमत काढा। निश्चयकामध्ये 7/3, 5/3, 3/2 आणि 1/2 आहे। या ठिकाणी असाच तिरकस गुणाकार प्रथम करायचा, 7/3 गुणिले 1/2 आणि मग वजा करायचा आहे 5/3 गुणिले 3/2चा गुणाकार। पहा, इथं 2 अपूर्णांकांचा गुणाकार, अंशांचा गुणाकार 7 1 7, छेदांचा 3 2 6, 7/6 वजा 5/3 गुणिले 3/2, अंशांचा 5 1 15 आणि छेदांचा 3 2 6, 7/6 वजा 15/7 छेद समान आहे, म्हणून -15 + 7 मोठ्यातनं बारकी संख्या वजा करायची, मग आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। 15तून 7 गेले 8 उरले, मोठ्या चिन्ह वजा 8/6 आहे, 2 वरती खाली भाग जातोय, बेचौकाट बेत्रिक 6 -4/3 या निश्चयकाची किंमत आहे। ओके, त्यानंतर दुसरा आहे 2m² + km - 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर k ची किंमत काढा। म्हणजे m ची किंमत 2 ठेवायची आहे। या समीकरणामध्ये m ची किंमत 2 ठेवून 2 गुणिले 2चा वर्ग + k गुणिले m ची किंमत 2 - 2 बरोबर 0, 2चा वर्ग 4, 4 2 8 + 2 गुणिले k 2k - 2, 8तनं 2 गेले 6 उरले, 6 + 2k बरोबर 0, हा +6 पलीकडे गेला -6, 2k बरोबर -6, 2 न भागून बेत्रिक 6 -3, k ची किंमत -3। त्यानंतर खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा।
या ठिकाणी 7m वर्ग बरोबर 21. 21ला मागे घेतले त्यामुळे 7m वर्ग वजा 21 बरोबर 0. 7 आणि 21 मधला सामायिक 7 निघतोय. कंसात m वर्ग वजा 7 21 बरोबर 0. 7 गुणिले m वर्ग वजा 3 बरोबर 0. 7 पलीकडे जाऊन शून्याला भागिले त्यामुळे m वर्ग वजा 3 बरोबर 0. 0 भागिले 7 0. वजा 3 पलीकडे गेले अधिक 3. m वर्ग बरोबर 3. त्यामुळे m वर्गचं वर्गमूळ m बरोबर अधिक वजा वर्गमात 3चं अधिक वजा वर्गमात 3 म्हणजे वर्गमात 3 आणि वजा वर्गमात 3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. यातील प्रश्न 3रा आणि 4था लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. त्यांचा सराव होऊन जाईल. वार्षिक परीक्षेसाठी हा सराव महत्त्वाचा असणार आहे.